आता मोठ्या हॉटेल्स आणि पार्ट्यांमध्ये वगैरे पण आपण बघतो, तर तिथे देखील म्हणजे फिमेल शेफपेक्षा जेंट्स शेफला खूप मागणी असते. हे गणित ना खूप म्हणजे समजण्यासारखं नाही आहे तसं बघायला गेलं तर. आता थोडक्यामध्ये आमच्या वेळी किंवा आत्तासुद्धा आपण असं म्हणतो, की आई जेव्हा एखादा पदार्थ बनवायची किंवा बनवते, तर त्याच्यामध्ये तिचं इमोशन्स असतात. बरोबर. तिच्या आपल्या बाळाला खाऊ घालायचंय, हो. घरामध्ये मंडळींना खाऊ घालायचे, ते इमोशन्स असतात. त्यामुळे त्या पदार्थ चविष्ट असतो. मग हॉटेलमध्ये तर तसा काही प्रकार नसतो. आपण ग्राहक असतो आणि तो शेफ आहे, राईट. तरी सुद्धा त्याच्या त्या पदार्थांना एवढी चव कशी असते. मुळामध्ये काय होतं की मी जसं मगाशी म्हटलं की जसं आम्हाला विरोध होता तसं स्त्रियांना हॉटेल इंडस्ट्रीमध्ये एखाद्या हॉटेलमध्ये काम करण्यासाठी घरनं विरोध असतो. कारण टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाची आहे. खूप उशीर झाला की मुलींना सांगितलं जातं नाही वेळेवरती घरी आलं पाहिजे. आज एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये एका महिलेनी स्वयंपाक करायला जाणं, तिकडे शेफ म्हणून काम करणं हा खूप मोठा टास्क असतो. ती त्याच्यात 100% यशस्वी होते, पण तिला तिचे लिमिटेशन्स असतात. काही जणी ते लिमिटेशन्स क्रॉस करतात आणि नावारूपाला येतात, पण काहींना आजही आपल्याकडे ते लिमिटेशन्स पाळावे लागतात. मग ह्याच्यात काय होतं की पुरुषांनी बाजी मारली. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.